हाय फ्रेंड्स, युववाणीच्या आजच्या कार्यक्रमात मी निधी पेडणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण टीव्ही शोज, स्टेज शोज यामधून भरपूर डान्स परफॉर्मन्स बघत असतो आणि ते एन्जॉय पण करत असतो. त्यातली एखादी स्टेप आवडली तर मनापासून दादही देतो. पण या सगळ्यामागे एक व्यक्ती अशी असते जिच्यामुळे आपण प्रत्येक नृत्याविष्कार अनुभवत असतो. ती म्हणजे त्या डान्सचा कोरिओग्राफर. आणि आज आपल्या स्टुडिओत आपल्यासोबत आहे कोरिओग्राफर प्रतीक साबळे. प्रतीक, तुझं खूप खूप स्वागत. हाय निधी, थँक्यू सो मच मला या शोमध्ये बोलवल्याबद्दल. तुझी आतापर्यंतची जर्नी आणि त्यानंतर तू डान्सकडे कसा वळलास, सगळ्याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली? तसं सांगायला गेलं तर डान्स हे काय माझ्याकडे लहानपणापासून नाही आहे. म्हणजे काही लोक असं बोलतात की अरे जन्मताच डान्सर आहे हा, त्याला जन्मापासून डान्स येतो, त्याला कुठे शिकायची वेगळी गरज लागत नाही. पण माझ्या बाबतीतलं थोडंसं जरा उलट आहे ते. मी ऍक्च्युअल होतो इंजिनिअरिंगचा स्टुडंट आणि इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतानाच मला एक एक्सरसाइज म्हणून किंवा ऍक्टिव्हिटी म्हणून साईड बाय साईड मी डान्स क्लास जॉईन केले होते. पण ते डान्स क्लास मला इतके आवडायला लागले होते की अक्षरशः मी इंजिनिअरिंग सोडून मग डान्समध्येच करिअर करायचं असा एक तो यू टर्न आला होता माझ्या लाईफमध्ये. यावर घरच्यांची कशी रिएक्शन होती? कारण इंजिनिअरिंग म्हटलं की एक सेट लाईफ असतं, एक खात्री असते घरच्यांना की याचं एज्युकेशन नंतर ह्याला जॉब मिळणार आणि सगळं प्रॉपर सुरू होईल. पण मध्येच तुला डान्स आवडायला लागला, मग हा कुठेतरी तुझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता. मग ह्या सगळ्याला घरच्यांनी कसा तुला सपोर्ट केला? नक्कीच, अगदी बरोबर बोललीस तू. इंजिनिअरिंग म्हटलं की झाला हा बाबा, आता मुलगा आपला इंजिनियर झाला, लगेच त्याला जॉब मिळणार, एक लाईफ सेटल होणार, मग उद्या लग्न होणार, हे असं एक घरच्यांची अपेक्षा असतातच. पण माझं असं झालं होतं की अरे मला एक एखादी गोष्ट अशी आवडत होती मनापासून करायला. इंजिनिअरिंगमध्ये मला आवडायचं नाही असं नाही, पण एक सुख असतं, एक समाधान असतं जे मला डान्समध्ये मिळत होतं. एक स्वतःची ओळख मला मिळत होती डान्स थ्रू. तर त्याच्यामुळे मला असं आलं की अरे ठीक आहे, सिक्युअर जॉब नाही आहे, आज काम आहे तर उद्या काम नाही आहे. इव्हन जर सपोज आता सांगायला गेलं तसं तर मी वयाच्या एक 35 किंवा 40 वर्षापर्यंत मी डान्स करू शकतो. पण त्यानंतर काय, म्हणजे हे सर्व विचार माझ्या डोक्यात येऊन गेले होते. पण तेव्हा हे पण कॉन्फिडन्स होता माझ्याकडे की करायचं तर यातच काहीतरी करायचं, नाहीतर मग काहीच नाही. कारण जेव्हा आपण आपली एखादी आवड असते आणि मग त्या आवडीचं पॅशनमध्ये जेव्हा रूपांतर होतं, मग तेव्हा ते मिळवण्यासाठी मग आपण काहीही करतो. काही चॅलेंजेस आले समोर तरी ते आपण आपली फेस करण्याची तयारी असते. सो यासाठी खरंच तुझं खूप कौतुक की कारण तू लॉंग टर्मचा विचार केलास, पण त्यात पण तुला इन्कम काय मिळेल याच्याही पेक्षा तुला सॅटिस्फॅक्शन किती मिळणार आहे याचा तू विचार केलास. नक्कीच. इन्कमचं कसं असतं की बाबा पैसे येतात जातात, असे काय ते कायमचे राहत नाही. तुम्ही इन्व्हेस्ट करा ते डबल होतात, तुम्ही सेव्ह करा ते तसेच राहतात. बरोबर. पण माझं असं होतं की मला पैशांपेक्षा शिकवण्यामध्ये जो आनंद मिळत होता, म्हणजे मुळात असं सांगायला गेलं तर माझे बाबा टीचर होते स्कूलमध्ये, प्रिन्सिपल पण होते. सो आय गेस माझ्याकडे ते जन्मजात आलं असेल तर हा शिकवणीचा पद्धत. सो बाबांना जी शिकवण्याची आवड होती, बाबांकडे जे टॅलेंट होतं ते मी लहानपासून बघत पण आलो होतो, तर तीच आवड माझ्यात पण आली होती. मला डान्स करण्यापेक्षा किंवा एखाद्याला दुसऱ्याला कोरिओग्राफी करण्यापेक्षा जे नॉन डान्सर असतात, ज्यांना की डान्सचा काही एक माहिती नसतं, त्या लोकांना डान्सर बनवण्यामध्ये जो आनंद मिळत होता ना, तो खरंच अप्रतिम होता. आपल्याकडे जी गोष्ट असते तर ती समोरच्याला दिल्याने त्यातनं जे आनंद आपल्याला मिळत असतो तर तो इन्कम मिळण्यापेक्षा खरंच खूप मोठा असतो. नक्कीच नक्कीच, अगदी 100%. तुझे स्वतःचे आता डान्स क्लास सुद्धा आहेत आणि तुझ्याकडे सुद्धा वेगवेगळ्या एज ग्रुप मधली स्टुडंट्स येतात तुझ्याकडे शिकायला. त्यांच्या रिक्वायरमेंट्स कशा असतात आणि मग तुला त्यांच्यात काय फरक जाणवतो? हो, माझे स्वतःचे क्लासेस आहेत मुंबईमध्ये, विलेपार्ले, ठाणा आणि कांदिवली या ठिकाणी मी क्लासेस घेतो. माझ्याकडे येणारे एज ग्रुप पण खूप वेगवेगळ्या ह्याचा आहे. म्हणजे आता जो विलेपार्ल्याचा क्लास आहे माझा, तिथे माझ्याकडे अक्षरशः 8वी-7वीच्या मुलींपासून ते मॅरिड, ज्यांना की खरंच एक 3-4 वर्षाची मुलं आहेत, अशा लेडीज सुद्धा येतात. इव्हन कांदिवलीचा क्लास आहे तिथे माझ्याकडे छोटे किड्स पण येतात जे 4 वर्षाचे आहेत, जे एक अराउंड 6-7 वर्षापर्यंत असतील. ह्या दोघांना पण शिकवायची एक लेवल जी असते ती खूप डिफरंट असते. छोट्यांसोबत मला छोट्यांसारखं राहावं लागतं, तर मोठ्यांसोबत मला मोठ्यांसारखं वागावं लागतं. हा एक खूप त्याच्यातला एक डिफिकल्ट पॉईंट असतो. आणि सपोज माझे बॅक टू बॅक क्लास असतील की पहिला 1 तास म्हणजे छोट्यांचा आणि लगेच दुसरा, सो तो 1 तासानंतरचा दुसरा तास स्टार्ट होण्याच्या आधी जो मधला एक छोटासा वेळ असतो ना, त्यात आम्हाला लगेच पर्सनॅलिटी चेंज करावी लागते. बरोबर. सो हे सगळं हँडल करून परत त्याच्यासोबत मग त्यांना मॅनेज करायचं, त्यांना हसवत ठेवायचं की 1 तास त्यांना बोर नाही झालं पाहिजे थोडा वेळ सुद्धा. आणि त्यानंतर त्यांना मग शिकवताना पण त्यांच्या लेवलचे सॉंग्स घ्यायचे, त्यांच्या आवडीचे सॉंग्स घ्यायचे. स्पेशली असं नाही की बाबा मला हे सॉंग आवडतं सो मी त्यांना हे शिकवणार, तुम्हाला जे आवडतं मी तुम्हाला ते शिकवणार, मला शिकवायचं आहे आणि तुम्हाला शिकायचं आहे, हे आपला एक बॉन्ड आहे आपला.
सो हे मला जास्त आवडतं ऍक्च्युली. तू आता जसं म्हणलास की लहान मुलांपासून ते अगदी मॅरिड वुमन्स त्यांच्यापर्यंत सुद्धा तुझ्याकडे शिकायला येतात. मग एक कुठेतरी स्वतः पण तू त्या गोष्टीतनं शिकतच असशील की तुला प्रत्येक गोष्टीत कसं डील करायचंय, 2 एज ग्रुप मधल्या लोकांशी तुला कसं डील करायचंय, आणि त्यात तुझं एज अगदीच मधलं असं पडतं कारण तुझ्यापेक्षा पण मोठे आणि तुझ्यापेक्षा अगदीच लहान अशी ती माणसं येतात आणि मग ते तुमचं त्रिकूट होऊन मग त्यातनं तुमचा डान्स तयार होतो. हो नक्कीच. यामध्ये पण एक गंमत अशी आहे की आम्ही काय करतो, एखादा सपोज महिना झाला 2 महिने झाले की मग मुलांना एक प्रोजेक्ट देतो की तुम्ही एक सॉन्ग वरती हार्डली 30 सेकंड किंवा 40 सेकंडची कोरिओग्राफी तुम्ही सेट करायची. सो ह्या गेल्या 2-3 महिन्यांमध्ये ज्या स्टेप शिकवल्या आहेत त्या स्टेप्स पण तुम्ही घेऊ शकता, प्लस तुम्ही तुमच्या काही ऍड ऑन करायच्या. पण जेव्हा मुलं ती कोरिओग्राफी करून येतात त्यात खरंच सांगतो खूप शिकायला मिळतं. म्हणजे अक्षरशः आपल्या डोक्यात येत नाही की अरे ह्या गाण्यासाठी किंवा ह्या पर्टिक्युलर वर्डसाठी ही स्टेप आपल्या डोक्यात का नाही आली, जी की अक्षरशः छोट्या मुलांच्या डोक्यात आधी येते. आणि हा एज ग्रुप असेल मे बी 5 वर्षापासून ते एक 12 ते 13 वर्षापर्यंतच्या मुलांमधला. मोठ्यांना एवढं लक्षात येत नाहीत लवकर स्टेप्स, पण ह्या एज ग्रुपमधल्या मुलांकडनं शिकण्यासाठी खूप काही घेता येतं आपल्याला. खरंच, कारण आपण म्हणतो ना की आपल्या डोक्यात जे येत नाही ते पण लहान मुलांच्या डोक्यात येतं. सो तू जेव्हा डान्स शिकायला सुरुवात केलीस तेव्हा आणि आता तू डान्स शिकवतोस तर ह्या 2 गोष्टीत एक 10 वर्षांचा तरी गॅप गेला असेल. सगळ्यात तू स्वतःला कसं डेव्हलप केलंस, तुझ्यात कशी ग्रोथ होत गेली? जेव्हा मी डान्स शिकायला सुरुवात केली होती तेव्हा मलाही डान्सबद्दल काही एक आयडिया नव्हती की डान्स हा एक प्रकार मला फक्त माहिती होता की जी लोक एन्जॉय करण्यासाठी करतात. पण मला पण एक ऍक्टिव्हिटीसाठी म्हणून करायचंच होतं, सो मग मी जॉईन केला होता. त्याच्यानंतर क्लास चालू केले, मग त्याच्यानंतर फर्स्ट परफॉर्मन्स केला मी स्टेज शो. त्या स्टेज शो नंतर एक वेगळा कॉन्फिडन्स आला माझ्यामध्ये. मग त्यानंतर मग शोज येत गेले, ज्यांच्या क्लासमध्ये मी शिकवतो त्यांच्याकडे मला शोज मिळत गेले चांगले चांगले. मग आम्ही शूट्सला वगैरे जावं लागलो ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर्स. मग त्यानंतर त्यांनीच मला एक स्वतः ऑफर दिली की तू माझ्याकडे जॉईन होशील का ॲज अ इन्स्ट्रक्टर, बिकॉज माझ्याकडे त्यांना काहीतरी दिसलं असावंच नक्कीच काहीतरी. सो माझं असं होतं की अरे मला डान्समधलं अजूनही काही माहिती नाहीये, मी जस्ट शिकतोय, म्हणजे तुम्ही जे शिकवता ते मी फक्त करतो परफॉर्म. सो मी आता जर दुसऱ्यांना शिकवायचं म्हटलं मला पण काहीतरी आयडिया पाहिजे. मग मला मॅमनी असं सजेशन दिलं की तू एक काम कर, आपले जे सिनियर इन्स्ट्रक्टर्स आहेत जे आधीपासून कामं करतात तू त्यांच्या अंडर राहा, एखाद वर्ष ट्राय कर, 6 महिने ट्राय कर, तुला जेव्हा वाटेल की हा आता मी शिकू शकतो तेव्हा मी तुला पर्टिक्युलर एक वेगळी सेपरेट बॅच देत जाईल. सो माझं असं झालं की अरे ठीक आहे करूया, स्टार्ट तरी करून बघूया. पण तरी कुठेतरी एक कसं मनाला खटकत होतं की अरे आपल्याला काहीतरी नॉलेज पाहिजे त्या गोष्टीचं. असं बिना नॉलेजचं मी मुलांना काय सांगू, मी आज तो इन्स्ट्रक्टर आहे म्हणून मी करू शकतो, उद्या जर तो इन्स्ट्रक्टर नसेल तर मग मी कशी घेणार बॅच. मुलांना जर कधी काही प्रश्न पडला तर त्याचं उत्तर तर माझ्याकडे असलं पाहिजे. सो अशा वेळी मग मी असं ठरवलं की एखाद वर्ष करून बघूया पहिलं ट्राय. त्यानंतर मग 1 वर्ष होत गेला, 1 वर्ष झाल्यानंतर मग मला स्ट्राईक झालं की नाही आता खूप सिरियस झालंच पाहिजे. सो मग मी एक डिप्लोमा जॉईन केला. तो डिप्लोमा केल्यानंतर तिथे त्या 2 वर्षामध्ये मला ॲज अ डान्सर पासून ते ॲज अ इन्स्ट्रक्टर कसं व्हायचं हे जे असतं मधला कालावधी तो मला तिथे शिकायला मिळाला. की तुम्ही डान्स कसा करता, डान्सची सुरुवात कुठे झाली, डान्स करताना त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, तुमच्या फिलिंग्स खूप इम्पॉर्टंट असतं डान्ससाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं तर तुम्ही कसे आहात ते तुमच्या डान्समधून दिसतं, तुमचं कॅरेक्टर कसं आहे, तुम्ही चांगले आहात कसे आहात, तुम्ही कसे राहता सगळ्यांसोबत. त्यानंतर शिकवताना कसं शिकवायचं, मुलांसोबत उभे कसं राहायचं ॲज अ इन्स्ट्रक्टर. उद्या असं नाही झालं पाहिजे की अरे आमचा टीचर हा असाच कसा तरी येतो असं त्यांनी बोलले नाही पाहिजे. त्यांना तुमच्याकडनं इन्स्पिरेशन मिळाली पाहिजे. हे सर्व मला तिथे त्या 2 ते 3 वर्षामध्ये डिप्लोमामध्ये शिकायला मिळालं. कारण आपली पर्सनॅलिटी पण खूप मॅटर करत असते की आपण किती प्रेझेंटेबल आहोत आणि मग आपलं एक इम्प्रेशन पडत असतं समोरच्यावर. डान्स फॉर्म तू कुठला शिकलास आणि आता तू कुठला शिकवतोस? मी जेव्हा डिप्लोमा जॉईन केला होता तिथे मी शिकलो होतो कंटेम्पररी. कंटेम्पररी ही माझी आता एक फोटे झालेली आहे. कंटेम्पररी मधला मला एकूण एक गोष्ट मला माहिती आहे, मी स्वतः अजूनही करतोच ती कंटेम्पररी स्वतः, आणि त्यात मला खूप आनंद मिळतो करण्यासाठी पण. आणि दुसरा त्यानंतर मग साईड बाय साईड मी शिकलो होतो एक टॉलिवूड स्टाईल आणि एक बॉलिवूड हिपहॉप मिक्स करून, म्हणजे प्युअर बॉलिवूड पण नाही आणि प्युअर हिपहॉप पण नाही, त्याचं एक मिक्सचर असतं बॉलिहॉप. सो एक टॉलिवूड आणि बॉलिहॉप ही स्टाईल मी बघून शिकलो होतो. म्हणजे वर्कशॉप्स अटेंड करायचो, दुसऱ्या कोरिओग्राफर्सला फॉलो करायचो, त्यांचे व्हिडिओज बघायचे, टेक्निक्स चेक करायचो की अरे ही लोक असं काय विचार करतात, यांच्याकडे हीच टेक्निक काय घेतली या लोकांनी, ह्या स्टेप्स काय घेतल्या. जेव्हा की वर्ड्स नव्हता किंवा काही असं की अरे काही ठिकाणी फक्त म्युझिक पॅच असतो, तिथे वर्ड नसतात, मग तिथे तुम्हाला त्या म्युझिक प्रमाणे काहीतरी टाकावं लागतं. मग या लोकांनी इथे हेच का टाकलं, हा सगळा विचार करून हे सगळं बघत जाऊन नंतर मी काही साऊथ मूव्हीज बघायला लागलो, ज्याच्यातून मला अजून खूप काही शिकायला मिळालं. त्यांचा बीट पकडण्याचा सेन्स खूप कमालीचा असतो. मी सहसा ट्राय करत असतो की बाबा त्यांच्या लेवलचा डान्सर बनायचा किंवा त्यांच्या लेवलचा कोरिओग्राफर बनायचा. आणि अजूनही माझी धडपड चालूच असते. कंटेम्पररी तर आपण करतोच आहोत, ते एक आपला फोटे झालाच आहे, प्लस मला जॅझ बॅलेबद्दल पण चांगलं नॉलेज आहेच, तेही मी शिकलेलोच आहे. योगा पण मला माहिती आहे, योगाही मी करतो.
कारण की फिटनेससाठी सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. बरोबर. ते झालंच. आता त्यानंतर आली जेव्हा स्टाईल की कंटेम्पररी सगळ्यांना आवडत नाही. फॉर एक्झाम्पल माझ्या क्लासमध्ये जर सपोज 100 मुलं आहेत तर 100 मधली 95 फक्त गर्ल्स आहेत ओ. आणि 5 फक्त मुलं येतात. कारण की मुलांना डान्स म्हटलं की हिपहॉप, बी-बॉईंग, स्टंट, स्ट्रीट डान्स हे सगळं त्यांना खूप आवडतं मोस्टली. त्यांना मी शो ऑफ बोलतो पर्सनली. आणि मुलींचं असं असतं की अरे आम्हाला डान्स शिकायचा आहे. तो क्लासिकल असो, कंटेम्पररी असो, बॉलिवूड असो, कोणती स्टाईल असो, त्यांना फक्त डान्स शिकायला येतात. रियलिटी शो में जाना है सो आप मुझे ऐसा ऐसा सिखाओगे क्या. तर त्यांच्यासाठी माझं सरळ असतं की बाबा तुझं रियलिटी शो साठी येणार असेल तर माझ्याकडे येऊ नकोस. तुला डान्स करायचा असेल तू माझ्याकडे, मी तुला डान्स, पण तुला मी कुठल्या फेमसाठी नाही शिकवणार. बरोबर. तुला मी डान्स शिकवतो, तू ट्रेन झाल्यानंतर मग तू जा एका पॉइंटला, ऑडिशन्स दे, तू सिलेक्ट हो, मला ते आवडेल. पण तुला तिथे जायचंय म्हणून तू फक्त ते एकच शिकणार हे मला नाही पटत. काही पेरेंट्स असे पण येतात की सर मेरे बच्चे को यहाँ पे डालना है, वहां पे डालना है, तो आप मुझे ऐसा ऐसा ट्रेन करो ना. जेव्हा की त्या मुलाचं वय असतं फक्त 4 किंवा 5 वर्ष. आणि खरं तर कोणाचाच मूळ उद्देश असा असूच नाही की मला रियालिटी शोज मध्ये जायचंय, मला ग्लॅम हवंय म्हणून मला काहीतरी करायचंय. पण खरं तर आपण असा जेव्हा विचार करू ना की मला एखादी गोष्ट किंवा एखादा डान्स म्हणा किंवा गाणं म्हणा मला खरंच मनापासून करायचंय, मला त्यातनं आनंद मिळतोय, त्या दृष्टीने जर आपण बघितलं किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण शिकत गेलो तर खरंच आपल्याला ती कला सुद्धा खूप मनापासून आनंद देते. बरंचसं तू इंडस्ट्रीमध्ये पण काम केलंय, सो तो एक्सपिरियन्स कसा होता आणि आतापर्यंत तू कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्स मध्ये इन होतास इंडस्ट्रीमध्ये? हो, तसे मी या गेल्या 10 वर्षामध्ये खूप मूवीज केलेल्या आहेत, प्लस काही शोज केलेले आहेत, रियालिटी शोज पण ज्याने मी असिस्ट करतो, किंवा काही स्टेज शोज केलेले आहेत, काही सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स केलेले आहेत, कोरिओग्राफ. सो त्यातल्या त्यात जर नोन अशा मूवी सांगायचं झालं तर एक आहे तो मितवा, दुसरा तुझ्या बिन मर जावा, आणि हिंदी मधला होता हॅपी न्यू इयर. ओके. ह्या 3 मूवीज अशा मूवीज होत्या की ज्या मला आयुष्यभर लक्षात राहू शकतात. त्यांचे एक्सपिरियन्स पण खूप चांगले होते. खूप मोठ्या स्टारकास्ट सोबत मी काम करत होतो. अगदीच. बाकी पण आहेत मूवीज, नीलकंठ मास्तर एक आहे ज्याच्यात पण आमच्यासोबत होते आदिनाथ कोठारे, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. पण एक वेगळेच एक नॉलेज शिकायला मिळतं, ते ऑन स्टेजच मिळतं असं मला वाटतं. ओके. तुम्ही इथे डान्स शिकवता ही गोष्ट वेगळी असते, पण स्टेजवरती एक अशी पण वेळ येते की अरे काही वेळेस त्या काय स्टेप जमत नाहीत, मग ते ऑन द स्पॉट चेंज करणं. कारण स्टेजवर जेव्हा आपण परफॉर्म करतो तर तेव्हा आपला फेस टू फेस कॉन्टॅक्ट हा सरळ ऑडियन्स सोबतच असतो. आपण जरी शूट म्हटलं आणि तिथे म्हटलं तरी तिकडे रिटेक्स असतात, ते फक्त कॅमेरा असतो. पण जेव्हा स्टेजवर करत असतो तर तेव्हा खरं मला असं वाटतं की तिथे आपल्या खऱ्या कौशल्याचा कस लागतो. हो, नक्कीच. कारण की असं असतं की आम्ही जेव्हा स्टेज परफॉर्मन्स करतो तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट थिंग काय असते की अरे ऑडियन्सला ही गोष्ट काय आवडेल. ऑडियन्स जेव्हा घरी जातो एखादा स्टेज परफॉर्मन्स बघून तर तो डान्स त्यांच्या लक्षात राहिला पाहिजे. असं नाही झालं यार हा कोणीतरी आलं डान्स केला आणि निघून गेलं. बरोबर. सो आमचा एक प्रत्येक वेळी कोरिओग्राफी करताना पर्सनली असा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की अरे ॲज अ ऑडियन्स व्ह्यू हा कसा दिसतोय. मी ॲज अ कोरिओग्राफर कधीच डान्स सेट करत नाही, मी ॲज अ ऑडियन्स डान्स सेट करतो. त्याच्यामुळे असं होतं की अरे हा जर मला हे फील होत असेल एखादे स्टेप्स किंवा एखादा त्यातला पॅच तर तो त्या ऑडियन्सला पण फील झालाच पाहिजे. बरोबर. आणि त्यांना जर होतच नसेल आणि मला पण फील होत नसेल तर मग डान्स सेट करण्यात काही मजाच नाहीये. करताना पण आम्ही तो विचार करून व्यवस्थित की हा ग्रुप इकडे इकडे हलवायचा कसा, तर दिसताना पण क्लीन आणि नीट दिसलं पाहिजे. असंच कोणी इकडनं धावत गेलं ते चांगलं वाटत नाही बघायला. पण आता तू म्हणलास त्यातला एक मुद्दा मला तुझा खूप आवडला. कोरिओग्राफरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जितका डान्स बसवतो तेवढंच एफर्ट्स तू ऍज अ ऑडियन्स म्हणून बघताना कसं वाटेल असा विचार करणारे कोरिओग्राफर फार कमी असतात. तर त्यातला तू एक वेगळा ठरतोस तुझ्या या गुणांमुळे. तू वेगवेगळ्या शोज मध्ये ऍज अ जज म्हणून सुद्धा जातोस, ज्या डान्स बद्दल बोलतोस, परफॉर्मन्स बद्दल बोलतोस, तेव्हा तू कोणते गुण त्यांच्यात बघतोस? डान्स एक मेन फॅक्टर असतोच पण त्याच्यासोबत सुद्धा बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात. तू कोणत्या गोष्टी बघतोस? ॲज अ जज माझ्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट अशा काही गोष्टी आहेत. त्यातली पहिली असते तुमची कोरिओग्राफी. बरोबर. तुम्ही जो डान्स सेट केला आहे, नंतर तुम्ही स्टेज किती यूज करता, की तुम्ही एकाच ठिकाणी डान्स करता की पूर्ण ऑल ओव्हर स्टेज तुम्ही फिरता. त्याच्यानंतर असतं इम्पॉर्टंट तुम्ही ऑडियन्सला किती कनेक्ट करताय. बरोबर. त्यानंतर येते तुमची स्टोरी लाईन, आणि मग शेवटचा पॉईंट असतो माझ्यासाठी तुमचा म्हणजे कॉस्ट्युम, तो तुमच्या त्या ह्याला मॅच आहे की नाही. एक्सप्रेशन सगळेच देतात, एक्सप्रेशन नाही असं नाही. कॉमेडी असेल तर हसणार, सॅड असेल तर रडणार, पण एक्सप्रेशन्सला मी सोबत पकडतोच, पण तो माझा मेन पॉईंट नसतो. माझा मेन पॉईंट असतो कोरिओग्राफी, तुमचं स्टेज यूज, तुमची ऑडियन्सची कनेक्टिव्हिटी. बरोबर. सो हे 4-5 गोष्टी मी कनेक्ट करत असतो. आणि ॲज अ जज एक गोष्ट मला सांगायची वाटेल ऍक्च्युली, की काही लोक येतात ना बी बॉईंग करतात, किंवा काही लोक येतात कंटेम्प करतात. प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते, वेगळे फोटो असतो. बरोबर. पण अशा वेळी काय होतं की काही लोक शो ऑफच्या नादाखाली काही बीट सोडून देतात. ही गोष्ट मला खूप त्रासदायक वाटते की अरे तुम्ही डान्स करायला तुम्ही डान्स करा ना, तुम्ही शो ऑफ नका करू. बरोबर. तुम्हाला शो ऑफ करायचं असेल तुम्ही डान्स कॉम्पिटिशनला येऊच नका.
एखादा मुलगा येऊन जर सपोज मला पूर्ण वेळ डान्स दाखवतोय, पूर्ण सगळा स्टेज यूज करतो आहे किंवा ऑडियन्सला कनेक्ट करतोय आणि हा एक येतो आणि तो जस्ट शो ऑफ करतोय, जस्ट फ्रिकआउट मारतो, इकडनं बिबॉईंच्या 2-3 स्टेप्स मारणार, तिकडनं बिबॉईंच्या 2-3 स्टेप्स मारणार, काहीतरी स्टंट्स मारणार, तर हा तो डान्स नसतो. आजकालची एक बघत आलोय मी पण की प्रत्येक डान्समध्ये 2-3 स्टंट्स मारले म्हणजे तो डान्स ग्रेट असं मानलं जातं. खरंच तो हा खूप छान मुद्दा आहे की खरं तर ह्या सगळ्या स्टंट्समध्ये एक नाही मे बी असं वाटत असेल की बाबा हे स्टंट्स केल्याने आपण खूप ग्रेट आर्टिस्ट आहोत किंवा खूप ग्रेट डान्सर्स आहोत असं लोकांना वाटतं, पण त्यातला मेन जो डान्स असतो तोच निघून जातो. तरी नक्कीच मला पण हे बिलकुल पटत नाही की तुम्ही स्टंट मारणार म्हणजे तुमचा डान्स चांगला झाला असं माझ्या दृष्टीने नसतं. ॲज अ जज मला फक्त डान्स बघायचा असतो, बिकॉज हे डान्स कॉम्पिटिशन आहे ना की तुमचं कुठली बॅटल चालू आहे. बॅटल ठिकाणी तुम्ही करा बिंदास, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण जिथे डान्स कॉम्पिटिशन तिथे फक्त डान्स दाखवा. हा माझा एक पर्सनल व्ह्यू आहे. या फील्डमध्ये तुला असे काही वेगळे चॅलेंजेस जाणवतात का? हो नक्कीच, अशा काही गोष्टी आहेत ज्या मी स्वतःमध्ये पण अजूनही चेंजेस करत राहतो वेळोवेळी, ज्या मला शिकायला मिळतात. मी शिकत असतोच नेहमी. त्यातल्या त्यात काही गोष्टी अशा होत्या की ज्या साईडने मी आलो होतो त्याच्यामध्ये डान्स आम्हाला कोणाला माहितीच नव्हता. माझ्या घरी पण कोणी डान्सर नव्हता आजपर्यंत. मी पहिलाच असेल माझ्या घरातला डान्सर जो म्हणलाय किंवा कोरिओग्राफर झालेला. त्यानंतर स्टाईल काय असते ही आम्हाला कोणाला माहिती नव्हती. या सर्व गोष्टी मला इथे आल्यावरती समजल्या की अरे डान्स करायचा म्हणजे फक्त डान्स नसतो, तुम्हाला प्रेझेंट पण करावं लागतं स्वतःला. एखाद्याला जर तुम्ही मिटिंगला जाताय तिथे तुम्ही असंच उठून गेलात सकाळी तर तुम्हाला ते इम्प्रेशन बॅड पडतं. फर्स्ट इम्प्रेशन खूप इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं पर्सनली. सो त्यासाठीच तुम्ही कसं जायचं प्रिपेअर होऊन, त्याच्याशी कसं बोलायचं, त्यांच्याशी बोलताना तुमचे मुद्दे कसे मांडायचे की आम्हाला हे पाहिजे, आम्ही हे करून देऊ तुम्हाला. आणि नुसतं असंही नाही की तुम्ही फक्त आश्वासनं देताय, तुम्ही ते करूनही दाखवलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी मी अजूनही शिकत आलो आणि शिकतो सुद्धा आहे. आणि ह्या सर्व मला या डान्स थ्रू शिकायला मिळाल्यात. तर जेव्हा तू एखादी कोरिओग्राफी करत असतोस, तुझी प्रोसेस कशी असते? तू गाणं सिलेक्ट करण्यापासून ते अगदी स्टेजवर परफॉर्म होईपर्यंत त्या प्रोसेस बद्दल काय सांगशील? ओके, आता याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक गंमत पण आहे. जर सपोज मी ॲज अ स्टुडंट बघत असेल तर त्यांची सॉंग्स मी आधी प्रिफर करतो. पण कधी असं होतं की अरे मला एखादं गाणं शिकवायचं असतं मुलांना, तो अशा वेळी मी काय करतो, सोशल मीडियावरती सॉंग्स येत राहतात ते मी ऐकत राहतो सारखे. त्यात काही अनप्लग असतात, काही न्यू असतात, काही जुने सॉंग्स असतात जे आपल्या 90s मध्ये 80s मध्ये येऊन गेलेले आहेत. कोरिओग्राफी करण्याआधी मी ते गाणं कमीत कमी 30 ते 40 वेळा ऐकतो. माझ्या प्लेलिस्टमध्ये ते गाणं डाउनलोड करून फर्स्ट ठेवतो मी, आणि जस्ट डाउनलोड झाल्यानंतर त्याला फक्त प्लेलिस्टवरती मी रिपीट मोडवर टाकून ठेवून देणार. येता जाताना काही कामं असतील नसतील ते गाणं माझं रिपीट मोडमध्ये ऑन असतं. त्यामुळे काय होतं की मला ते गाणं समजण्याला एक संधी मिळते, प्लस त्यातले बीट्स कळतात क्लिअरली. पण त्यावेळी मी हा विचार करत नाही की अरे ह्या स्टेप्सवरती मी हे करेन, ह्या लिरिक्सवरती मी हे टाकेन किंवा ह्या वर्डवरती मला ही स्टेप घेतली पाहिजे. हा विचार मी बिलकुल करत नाही. तेव्हा फक्त मला ते सॉन्ग ऐकायचं असतं. मी असंही नाही की लक्ष देऊन ऐकतो, बस ते पडत असतात कानावरती, माझ्या बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असतो, तसा फील असतो तो. पण जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी मग मी थोडा कॉन्फिडन्स असतो की अरे मला गाणं माहिती आहे, ते गाणं मला लक्षात आहे, की जेणेकरून मी जेव्हा सेट करायला घेणार की ते मला इझिली सुचत जातात मग स्टेप्स. मी कधीही कुठेही जाताना मी कोरिओग्राफी पहिलं सेट करून जात नाही. तिथे गेल्यानंतर गाणं ऐकणार एकदा, चला स्टार्ट करूया, हे माझं एक पुढचं वाक्य असतं सॉंग्स ऐकल्या. आणि प्रोसेस खूप लेंदी असते, पण नंतर आपण जेव्हा प्रॉपर कामाला सुरुवात करतो तर तेव्हा कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा आपल्याला नक्कीच उपयोग होत असतो. सो हे खरंच खूप चांगली सवय आहे आणि एक नवीन जे कोण डान्सर्स असतील त्यांच्यासाठी खरंच एक खूप छान मेसेज आणि किंवा एक खूप छान टिप्स पण असू शकते की तुम्ही कशा पद्धतीने कोरिओग्राफी करताना तुमचं प्रिपरेशन करावं. तू डान्सर आहेसच, सो तुला काय वाटतं की एखाद्या बेस्ट डान्सरमध्ये किंवा एखाद्या डान्सरमध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत? डान्सर्स मधल्या क्वालिटी सांगायच्या असेल तर तुम्ही तुमच्या कामाशी एकदम लॉयल राहा. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही विचार की अरे मला फायदा होत असेल तरच मी करणार किंवा नुकसान होतं तर मी नाही करणार, हे असं नसावं. तुम्हाला जर ते काम पटत असेल, तुम्हाला ते करावं असं वाटत असेल तर मी तर सांगेन किंवा नुकसान झालं तरी चालेल पण तुम्ही काम करा. बिकॉज त्यात तुम्हाला एक समाधान मिळतं. तुम्हाला पैसा मिळतो म्हणून एखादं काम करायचं आणि ते पण मनाविरुद्ध करायचं हे मला पटत नाही. सो तुम्हाला जर करायचंच असेल तर मनापासून करा. डान्सरला कोणतरी त्याचं रोल मॉडेल असतं किंवा कोणाला तरी तो फॉलो करत असतो, त्याचा कोणतरी एक आवडता डान्सर असतो. सो तुझा आवडता डान्सर कोण आहे? जेव्हा मी डान्स स्टार्ट केला होता तेव्हा एक मूवी आला होता, पण तो हिंदी नसून मराठी नसून एक साऊथ इंडियन मूवी होता. त्यामध्ये एक ऍक्टर होता अल्लू अर्जुन. त्याचा मी जस्ट त्याच्या आय गेस हार्डली 8 काउंटच्या स्टेप बघितल्या असतील, फक्त 8 काउंटचा नॉर्मल वाल्या, आणि मी त्याचा एकदम असा फॅन होऊन गेलो होता डान्सचा. त्याने नाही हात मूव्ह केले होते, नाही त्याने एक्सप्रेशन दिले होते, काही नाही. खिशात हात घालून त्याने फक्त पायाच्या मुवमेंट्स केल्या होत्या आणि त्याच्या त्या फुटवर्क्स वरती मी फिदा झालो होतो. तर तेव्हापासून आजपर्यंत आय गेस 10 ते 12 वर्ष होऊन गेली असतील, मी फक्त आणि फक्त त्याला फॉलो करतो. त्याची स्टायलिंग, त्याची डान्सची पद्धत,
त्याचं काम, तो ऍक्टर पण खूप उत्तम आहे, तो डान्सर तर कमालीचा आहे, प्लस त्याची एक स्टाईल आहे स्वतःची वेगळी, एक त्याची वेगळी ओळख आहे स्वतःची. सो मी या गोष्टी खूप फॉलो करतो आणि मला साऊथ इंडियन मूवीज खूप आवडतात. भले तर मला समजत नाहीत ही गोष्ट वेगळी, पण मी तेलुगूमध्ये का असेना, मल्याळममध्ये काय असेना, पण मी त्या मूवीज बघतो. नाही, पण खरंच एक गोष्ट खूप चांगली यात आहे की तू फक्त मराठी किंवा हिंदी असा मध्ये न राहता तू साऊथ इंडियन सुद्धा बघतोयस. जिकडनं तुला डान्सच्या बाबतीत जे काही शिकायला मिळतं, जे काही अडॅप्ट करायला मिळतं ते तू सगळं करतोस. जेव्हा तू इतरांना शिकवतोस त्यासोबत तू स्वतः पण शिकत असतोस आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या सुरूच असतात की फक्त मराठीत काय चाललंय किंवा हिंदीत काय चाललंय म्हणजे ते सुद्धा तू बघतोच, पण फक्त त्यावर तू डिपेंड राहत नाही. तर तू अजून वेगळ्या ठिकाणी काय चाललंय आणि मग त्याचा तुला कसा उपयोग होईल, तू स्वतःला कसं अजून इम्प्रूव्ह करशील. तुझे आता अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत? माझ्या 2 मूवीज येणार आहेत, Okay. ज्याची शूटिंग आता आय गेस नेक्स्ट मंथ आम्ही स्टार्ट करू. पण मला ह्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की अरे मला शिकवण्यामध्ये जास्त आनंद मिळतो ऍक्च्युअली मूवीजमध्ये जाऊन वगैरे कोरिओग्राफी करण्यापेक्षा. तो एक कामाचा भाग असणार, तो करणं साहजिकच आहे माझ्यासाठी, पण जास्त मजा येते ती शिकवण्यात येते खरंच. आणि तू इथे आलास, खूप छान गप्पा मारल्यास. डान्सबद्दल मला काही गोष्टी तुझ्याकडनं खूप वेगळ्या आणि नवीन मला कळल्या, सो त्याबद्दल थँक्यू. आणि तुला पुढल्या सगळ्या तुझ्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऍक्च्युअली थँक्स टू यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला माझ्या आवडत्या विषयाबद्दल काही विचारल्याबद्दल. मित्रांनो, आता आपण प्रतीक साबळे याच्याशी डान्स या विषयावरच्या गप्पा ऐकत होतो आणि खरंच आपल्या सगळ्यांसाठी त्याचे खूप छान त्याने मेसेजेस आणि टिप्स दिल्या होत्या की आपण फक्त पैसे किंवा आपल्याला काहीतरी मिळतंय म्हणूनच आपण एखादी गोष्ट करू नये, तर त्याच्यातनं आपल्याला खरंच खूप आनंद मिळतो म्हणूनही ती आपण गोष्ट करावी. आणि आपण जर एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम केलं तर ती गोष्ट, ती कला सुद्धा आपल्यावर भरभरून प्रेम करत असते.